नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या घरी कोणतेही वृद्ध सदस्य असतील किंवा तुमची स्वतःची वय 50 किंवा त्याच्या आसपास असेल किंवा 60 ओलांडली असेल, तर कदाचित तुम्ही लक्षात घेतलं असेल की वय वाढताना आपल्या शरीरात आणि मनात खूप बदल होतात. हे बदल सामान्य असले तरीही यामुळे अनेकदा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होऊ लागतो. वय वाढल्यावर ऊर्जेची पातळी, एनर्जी लेव्हल कमी होऊ लागते. स्टॅमिना आणि जीवनशक्ती, व्हायटॅलिटी कमी होते. स्मरणशक्ती कमजोर होते. रोगप्रतिकार शक्ती किंवा रोगप्रतिकारक क्षमता, इम्युनिटी पॉवर कमी होते आणि पचनशक्तीही कमजोर होते. हाडे, स्नायू आणि शरीरातील प्रत्येक सांधे कमजोर होतात. याशिवाय अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या किंवा इतर शारीरिक गुंतागुंती मनुष्याला घेरू लागतात. यामुळे अनेक वृद्ध लोक शारीरिक कमजोरीसह मानसिकदृष्ट्याही न्यूनगंडाने ग्रासले जातात, ज्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. ते कदाचित स्वतःला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेले वाटू लागतात, जे त्यांच्या एकूण आरोग्यासाठी हानिकारक असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 शक्तिशाली बियांचे पॉवरफुल सीड्स बारे बोलणार आहोत जे तुमच्या या सर्व समस्या सोडवण्यात खूप प्रभावी ठरू शकतात. या 3 बियांपैकी फक्त एक बीजही जर तुम्ही 1 चमचा प्रमाणात 1 वाटी दहीमध्ये मिसळून नियमित खाऊ शकला, तर फक्त 7 दिवसांच्या आत तुमच्या शारीरिक स्थितीत असा क्रांतिकारी बदल तुम्हाला जाणवेल जो कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. तुम्हाला इतके चांगले वाटेल जितके यापूर्वी कधीच वाटले नव्हते. हे बीज फक्त तुमच्या शारीरिक समस्याच नाही तर मानसिक आरोग्य परत आणण्यातही मदत करतील. क्रमांक 1. अलशीचे बी, फ्लॅक्स सीड्स, वृद्धापकाळाचा साथीदार. सर्वप्रथम ज्या बियाबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे अलशीचे बी किंवा फ्लॅक्स सीड्स. या फ्लॅक्स सीड्समध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड नावाचा एक खास प्रकारचा शक्तिशाली ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतो. हा ओमेगा-3 फॅटी ॲसिड जर आपल्या रक्तात LDL म्हणजे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असेल तर ते प्रमाण कमी करण्यात मदत करतो आणि आपल्या हृदयाची कार्यक्षमता उत्तम करतो. वृद्धापकाळात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे आणि हृदयाच्या समस्या खूप सामान्य असतात. फ्लॅक्स सीड्स रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यात मदत करतात ज्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो. हे शरीरातील जळजळ, इन्फ्लेमेशन कमी करण्यातही मदत करतात जी हृदयरोगांचे एक मुख्य कारण असते. याशिवाय वृद्धापकाळात टाईप 2 मधुमेह ही एक खूप सामान्य समस्या असते. जर तुम्ही नियमित दहीसोबत फ्लॅक्स सीड्स घेतली तर त्यातील ओमेगा-3 फॅटी ॲसिड इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या सोडवते. तसेच त्यात भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असल्याने कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून मधुमेह नियंत्रित करण्यात मदत होते. हे फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्यास प्रतिबंध करते. म्हणून वृद्धापकाळाशी संबंधित पचनाच्या समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोट फुगणे यातही मदत होते. फ्लॅक्स सीड्स आणि दह्याचे मिश्रण बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवून देऊ शकते. फ्लॅक्स सीड्सचे फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करते ज्यामुळे एकूण पचनक्रिया मजबूत होते. याशिवाय फ्लॅक्स सीड्समध्ये लिग्नन नावाचा एक खास वनस्पती आधारित संयुग असते. हे लिग्नन शरीरावर अळची कॅन्सर प्रभाव टाकू शकते. विशेषतः वृद्धापकाळात जे कॅन्सर खूप सामान्य दिसतात म्हणजे स्तनाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, कोलोन कॅन्सर यापासून दूर ठेवण्यात मदत करू शकते. लिग्नन पेशींची असामान्य वाढ थांबवतात आणि कॅन्सर पेशींचा प्रसार कमी करतात. एवढेच नाही तर फ्लॅक्स सीड्स तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोनचे प्रमाण टिकवून ठेवण्यात किंवा वाढवण्यात मदत करू शकतात. परिणामी तुमचे स्टॅमिना, जीवनशक्ती आणि ऊर्जेची पातळी चांगली राहते. ज्यांना विविध लैंगिक समस्या आहेत त्यांनाही नियमित फ्लॅक्स सीड्स वापरल्याने फायदा होऊ शकतो. टेस्टोस्टेरोन केवळ लैंगिक आरोग्यासाठीच नाही तर स्नायूंची ताकद, हाडांचा घनता आणि एकूण मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असते. पण एक महत्त्वाची गोष्ट, फ्लॅक्स सीड्स कच्च्या स्वरूपात वापरल्यास पचनाची समस्या होऊ शकते किंवा जास्तीत जास्त आरोग्यलाभ मिळणार नाहीत कारण त्यात फायटिक ॲसिड भरपूर असते जे पोषक तत्वांचे शोषणात अडथळा आणते. जर तुम्ही फ्लॅक्स सीड्स ड्राय रोस्ट करून घेतले, तर त्यातील फायटिक ॲसिड नष्ट होते आणि पोषक तत्वे शरीरात सहज शोषली जातात. म्हणून दहीसोबत वापरण्यापूर्वी कढईत किंवा तव्यावर हलक्या आचेवर ड्राय रोस्ट करा जोपर्यंत चांगला सुगंध येऊ लागत नाही तोपर्यंत जळू देऊ नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून एअरटाईट डब्यात ठेवा. ही पावडर साधारण 1 महिन्यापर्यंत वापरता येते. दररोज त्यातील 1 चमचा पावडर 1 वाटी दहीत मिसळून खाल्ल्यास खूप फायदा होतो. दही अधिक फ्लॅक्स सीड्स पावडर खाण्याचा उत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्त्यासोबत. यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि सक्रिय राहण्यास मदत होईल.
क्रमांक 2 चिया सीड्स, मेंदूची शक्ती आणि नसा तंत्रिका आरोग्य. पुढची बी म्हणजे चिया सीड्स. चिया सीड्सचे आरोग्यलाभ मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्यांमध्ये चिया सीड्स आजकाल त्यांच्या पोषण आणि औषधीय गुणांमुळे खूप लोकप्रिय झाल्या आहेत. तुम्ही ऐकून कदाचित आश्चर्यचकित व्हाल की फक्त 2 टेबलस्पून चिया सीड्समध्ये तुम्हाला जवळपास 9 ग्रॅम डायटरी फायबर मिळते. हे तुमच्या दैनंदिन फायबर गरजेचा मोठा भाग पूर्ण करते. नियमित चिया सीड्स खाल्ल्यास त्यातील फायबर कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करते, परिणामी रक्तातील कोलेस्टेरॉल वाढत नाही आणि ज्यांचे आधीच जास्त आहे त्यांचेही कमी करण्यात मदत होते. हे फायबर पोट बराच वेळ भरलेले ठेवते, ज्यामुळे जास्त खाण्यापासून रोखून वजन नियंत्रित राहते. चिया सीड्समध्ये क्लोरोजेनिक ॲसिड, कॅफिक ॲसिड, कॅम्फेरोल आणि क्वर्सेटिन यांसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स LDL खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि HDL चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. हे फ्री रॅडिकल्सपासून पेशींचे संरक्षण करतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. चिया सीड्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात. संशोधकांचे म्हणणे आहे की नियमित चिया सीड्स खाल्ल्यास सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही ब्लड प्रेशर नियंत्रित राहते, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. चिया सीड्समध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड ओमेगा-3 असते, जे शरीरात एपा आणि DHA मध्ये रूपांतरित होते. हे मेंदूची कार्यक्षमता सुधारते, मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते, न्यूरोट्रान्समीटर्सचे उत्पादन आणि कार्य वाढवते. एकूणच स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवणे, मेंदू सुरक्षित ठेवणे आणि डिमेन्शिया, अल्झायमरचा धोका कमी करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच नसा तंत्रिकांचे नुकसान दुरुस्त करण्यात, नसा दुखण्यात आणि न्यूरोपॅथीमध्ये आराम मिळतो. चिया सीड्समध्ये मुबलक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्याने हाडे, स्नायू मजबूत होतात, सांधे सुरक्षित राहतात, ऑस्टिओपोरोसिस आणि सांध्यांचा वेदना कमी होतो. फायबरामुळे पचनशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठता दूर होते. रक्तप्रवाह आणि ऊर्जा वाढवल्याने लैंगिक क्षमतेतही सुधार होते. दहीसोबत चिया सीड्स खाण्याचे 2 मार्ग. 1. अर्धा ग्लास पाण्यात 2 चमचे चिया सीड्स 10 ते 15 मिनिटे भिजवावेत. जेलीप्रमाणे घट्ट झाल्यावर दह्यात मिसळून खावे. 2. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे चिया सीड्स दह्यात मिसळून रात्रभर भिजत ठेवावे आणि सकाळी खावे. यामुळे पोषक तत्त्वे उत्तमरित्या मुक्त होतात. क्रमांक 3 भोपळ्याच्या बिया पंपकिन सीड्स प्रोस्टेट आणि झोपेचे रक्षक. शेवटची पण अत्यंत महत्त्वाची बी म्हणजे भोपळ्याच्या बिया किंवा पंपकिन सीड्स. वय वाढल्यावर पुरुषांमध्ये बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया BPH ही प्रोस्टेटची समस्या सामान्य असते, जी लघवीच्या समस्या निर्माण करते. भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक जिंक असते, जे प्रोस्टेट निरोगी ठेवते आणि BPHची लक्षणे, वारंवार लघवी तडथळा कमी करते. जिंक प्रोस्टेटची सूज कमी करते. वृद्धापकाळात निद्रानाश इन्सोम्निया ही समस्या खूप सामान्य असते, जी चिडचिड आणि थकवा आणते. भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड असते, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे स्त्राव वाढवते. यामुळे झोपेची पद्धत सुधारते आणि गाढ, शांत झोप लागते. याशिवाय भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-3 आणि मॅग्नेशियम असल्याने हृदयाची कार्यक्षमता सुधारते, रक्तवाहिन्या लवचिक राहतात, धमन्यांची कडकपणा कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो. उत्तम रक्तप्रवाहामुळे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पोषक तत्त्वे मिळतात. बियांमध्ये कॅरोटिनॉइड्स आणि व्हिटॅमिन ए मुबलक असल्याने अँटी-एजंट प्रभाव पडतो, त्वचा कोरडी होणे, सुरकुत्या कमी होतात, त्वचा तजेलदार राहते. जिंक आणि ट्रिप्टोफॅन टेस्टोस्टेरोन वाढवतात, ज्यामुळे इरेक्शन समस्या, इरेक्टाइल डिस्फंक्शन यातून बाहेर पडता येते. वृद्धापकाळातही पुरुषांची लैंगिक इच्छा क्षमता टिकते, आत्मविश्वास आणि जीवनगुणवत्ता वाढते. दहीसोबत भोपळ्याच्या बिया कशा वापराव्यात? 1. घरी भोपळा आणला तर त्यातील बिया स्वच्छ धुवून वाळवाव्यात, ड्राय रोस्ट करून पावडर करावी आणि 1 चमचा दह्यात मिसळून खावे. 2. बाजारातून छिलक्यासह किंवा छिलक्याशिवाय रेडीमेड बिया घेऊन रोस्टेड असतील तर थेट दह्यात मिसळाव्यात, कच्च्या असतील तर घरी रोस्ट कराव्यात किंवा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी दह्यात मिसळून खाव्यात. लक्षात ठेवा, कोणताही नवीन आहार घटक रोजच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे शहाणपणाचे असते. आशा आहे आजचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. अद्याप स्वास्थ्य साथी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून सोबत राहण्याचे विनंती करतो. लवकरच भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या.
तुमच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची मनापासून शुभेच्छा.